व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवले मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे मुंबई गणपती दर्शनासाठी मागीच्या. आणि काल आपण चारकोप कांदिवली कव्हर केलं. त्याच्यानंतर आज आपण मुंबईमध्ये पहिले घाटकोपरपासून सुरुवात करणार आहोत, घाटकोपरच्या विघ्नहर्त्यापासून. नंतर मग आपण जाणार आहोत सुंदरबाग त्या साईडला कुर्ल्याला, आणि त्यानंतर मग प्रथमेश्वर, दादर, मग ठाणा, मुलुंड, कुंभारवाडा, हे असा आपला आजचा प्रवास असणार आहे. तर चला, कुठलीही देर न करता आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आपलं मुंबई मागी गणपती दर्शन तुम्हाला कसं वाटतंय मित्रांनो? तुमचं प्रेम असू द्या. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल, तर तुम्ही नक्की प्रेम द्या. आणि चला मग सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. मला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज माझ्यासोबत नवीन मेंबर आहे. काल साई आणि संकेत होता, संकेत जगताप भाई. आज सूरज फोनवर आहे. तर सूरज आहे माझ्याबरोबर आज. तर चला जाऊया, सुरुवात करूया. चला, टेक केअर. आणि बघा, समोरच आता घाटकोपरच्या विघ्नहर्त्याच्या प्रवेशद्वार आहे. आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत. चला. तर मित्रांनो, आता निघतो आपण आतमध्ये घाटकोपरच्या विघ्नहर्त्याचं दर्शन घेणार. पण आज तारीख आहे 26 जानेवारी. तर सर्वांना तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारत माता की जय, वंदे मातरम. चला, दर्शनाला सुरुवात करूया. चल जाऊया ना. गणपती बाप्पा मोरया. चला. तर चला मित्रांनो, आता आपण घाटकोपरच्या विघ्नहर्त्याचं दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपण चाललो आहे इकडनं बस पकडून कुर्ल्याला, सुंदरबाग येते. सुंदरबागचा चिंतामणी, सुंदरबागचा महाराजा, काजूपाड्याचा महागणपती, हे 3 गणपती आपल्याला आता इकडे कव्हर करायचे. त्याच्यानंतर आपल्या मित्राच्या घरी जाणार आहोत. योगेश चेंदवरकर आपला मित्र, त्यांनी बोलवलं आहे, तर त्या घरी आपण जाणार आहोत. तर तिकडे आपण दर्शन घेणार आहोत. बस पकडून आलो आहे आता कुर्ल्याला. कुर्ल्याला कुठे? तर सुंदरबागच्या चिंतामणी, परत काजूपाड्याचा महागणपती आणि सुंदरबागचा महाराजा, हे 3 गणपती कव्हर करायला आपण कुर्ल्यामध्ये आलो आहे. तर चला आता तिकडे पण जाऊया दर्शन. राजे शिवाजी मित्रमंडळ, सुंदरबागचा चिंतामणी. चला आता मंडळात पोचलो आपण.
तर चला मित्रांनो, आता आपले 2 गणपती झाले तिकडचे कवर करून. सुंदरबागचा चिंतामणी, सुंदरबागचा महाराजा. आणि आता या छोट्याशा गल्लीतून आपण चाललो आहे पुढच्या प्रवासाकडे. आणि आपल्याला आता इकडे काजूवाड्याचा महागणपतीचं दर्शन होणार आहे. छोटीशी गल्ली आहे, त्या गल्लीतून आपल्याला पुढे जायचं. तुम्ही बघता आता समोर तुम्हाला शिवरायांचा किल्ला दिसतोय. खूप सुंदर हा परमनंट किल्ला बांधलेला आहे. आणि आता आपण आलो आहे काजूपाड्याचा महागणपती, मागीची शान असलेला काजूपाड्याचा महागणपती, वर्ष 9. तर चला आता आतमध्ये जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. नावे श्री गणानन देव नावे अशी 12 तीन संध्या मने नर विघ्न भीती नसे. तर मित्रांनो, आता आपलं जस्ट काजूपाड्याचा महागणपतीचं दर्शन झालेलं आहे. आणि मंडळाचं मनापासून धन्यवाद, आपला सन्मान केला. आणि आपले खास मित्र हरीश भाऊ भेटलेले आहेत. आणि भाई आपलं नाव रोहित भाऊ, दोघं आहेत. आणि दोघांनी आणि दरवर्षी आपल्याला सहकार्य करत असतात. तुम्ही पण मित्रांनो इथं नक्की येत जावा. खूप सुंदर असं डेकोरेशन असतं. मला थोडा लेट झाला यावर्षी, 5 दिवसाचा गणपती असतो. पण खरंच आगमन आणि विसर्जनला जमलं तर या तुम्ही, पण बरं वाटतं. आज काय बोलणार आज संध्याकाळी विसर्जन आहे. संध्याकाळी 5ला आपण महाआरती करू, त्याच्यानंतर 6 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करू. खास करून सगळ्यांसाठी आपण अजिंक्य म्युझिकल ग्रुप भायखळ्यावरून आपण बोललेलं. सगळ्यांनी जास्तीत जास्त यावे आणि आपल्या विसर्जन मिरवणुकीची शोभा. नक्की. चला, धन्यवाद. जय गणेश, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती, मोरया. काजूपाड्याच्या महागणपतीचा विजय असो. मित्रांनो, काजूपाड्याच्या महागणपतीचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आपला हरीश भाऊ आपल्याला घेऊन चाललाय. कुर्ल्याच्या कृपाळूच्या इथे दर्शनाला. आपल्याला गल्ली माहिती नाही ती, पण तो आपल्याला रस्ता दाखवत तिथे आहे स्वतः. आणि हरीश भाऊचं मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो, आपण एक शब्द दिला होता पोईसरच्या मोर्याला की आपण योगेशच्या घरी नक्की येणार आणि तेव्हा आपण ब्लॉगमध्ये योगेशचा गणपती दाखवणार. आपण शब्द पूर्ण केलेला आहे आणि योगेशला पण बरं वाटलं इथे येऊन. योगेश, आपण माहिती आहे पोईसरच्या मोर्याला आपलं इंट्रोमध्ये बोललो होतो की जेव्हा आपण गणपती दर्शनाला जाऊ मुंबईमध्ये, तेव्हा आपण म्हणजे बोलतात ना, घरातला सगळ्यात उंच गणपती असेल तर योगेशचा. आता मागीचा तुम्हाला तुला खरं वाटलेलं का सपोर्ट? नाही, आता अक्षरशः आता बघा, मगाशीच आता बोलणं चाललेलं की ए आय वाटत होतं, AI फेटा वगैरे आता सगळं चाललंय ना, ते तसं वाटत. पण प्रत्यक्ष आता बघितल्याच्या नंतर आहे ना, तुम्हाला असा फील येईल ना की जणकरून कुठं मंडळाचाच गणपती. पण भारी वाटलं इथे येऊन, खरंच मजा आली. तुला काय बोलायचं आहे? या गणपती दाखवूया. हां, तर चला गणपतीचं दर्शन घ्या मस्तपैकी. चला. मागीचा गणराज 2026 फर्स्ट लुक.
आता आपण मागीचा गणराज योगेश चेंदवलकर आपला मित्र त्याच्या घरी आपण गणपतीचं दर्शन केलेलं आहे आणि आता आपण इकडनं चाललो आहे प्रतीक्षानगरला. आपण टिळकनगरवरनं ट्रेन पकडली, DTPला उतरलो. आता DTP स्टेशनवरनं प्रतीक्षानगरला चाललो आहे बस पकडून. तिथं मुंबईचा प्रतमेश्वर तिथं दर्शन घ्यायचं आहे. सो आता चला पटकन जाऊया, दर्शन घेऊया. आता फायनली प्रतीक्षानगरला पोहोचलो आहे. आता आपण आता प्रतीक्षानगर डेपोजवळ मुंबईचा प्रथमेश्वर बसतो. तर चला पटकन जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. बघूया यावर्षी कुठल्या रूपात बाप्पा भेटेल आपल्याला. आता आपण पाहतोय तो मुंबईचा प्रथमेश्वरचा मेन गेट. चला आतमध्ये जाऊया, समोर बाप्पांचं दर्शन घेऊया. चला. लहान पोरांची चित्रकला स्पर्धा चालू आहे मुंबईचा प्रथमेश्वर. मुंबईचा प्रथमेश्वरचं दर्शन घेतलेलं आहे. बरोबर समोर बाजूला गणपती बसतोय. इच्छापूर्ती श्री गणेश घाटकोपरचा हा मेट्रो आहे. इथं भारत कॅफे आहे समोर. तर चला आता आपण दर्शन घेऊया. साई सेवा प्रतिष्ठान आयोजित इच्छापूर्ती श्री गणेश 28ला विसर्जन आहे. चला मित्रांनो, आता आपण घाटकोपरच्या गणपतीचं दर्शन घेतल्याच्यानंतर आता आपण चाललो आहे स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट. त्या बुलूनवरनं रिक्षा पकडली आहे आणि आता चाललो आहे स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट त्या गणपतीकडे. कुठूनला वस्तू गणेश गणपती आहे, मग तिकडेच जाणार आहोत. चला. रिक्षामधनं उतरलं आणि तुम्ही पाठी बघू शकता. श्री स्वामी समर्थांचं मठ आहे आणि इथेच श्री स्वामी चॅरिटेबल ट्रस्टच्या इथे आपण आलेलो आहे आणि इथेच आपल्याला आता जायचं आहे. तर चला पटकन जाऊया आणि आतमध्ये दर्शन घेऊया. श्री स्वामींच्या रूपात बाप्पांची मूर्ती आहे. तर चला जाऊया, दर्शन घेऊया.
स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट पप्पांचं दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललो आहे ठाण्याच्या अधिपतीला आणि तिकडून जाणार आहोत आपण डायरेक्ट दादरला. चला आता रिक्षा पकडलेली आहे. फायनली आपण ठाण्याच्या अधिपतीला पोहोचलेलो आहे. समोर तुम्हाला मंडप दिसतोय. चला आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊ. त्या साईडून गेट आहे, आपल्याला सरळ जायचं आहे. मित्रांनो, आपण आता जस्ट ठाण्याचा अधिपती दर्शन घेतलेलं आहे. तुम्हाला पाठी दिसत असेल की सुंदर आणि भव्य दिव्य श्री गणेशाची मूर्ती आहे आणि दर्शन पण झालेलं आहे. खूप छान असं मल्हारी मातंड या रूपात आपला बाप्पामध्ये बसलेला आहे. तर खरंच खूप छान दर्शन झालेलं आहे. आता आपण इकडनं निघूया दादरला, दादरचा लंबोदरचं दर्शन घेण्यासाठी. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर. चला मित्रांनो, ठाण्याचा अधिपतीचं दर्शन झाल्याच्या नंतर आता आपण दादरला आलेलो आहे, दादरचा लंबोदरचं दर्शन घ्यायला. चला आता समोरच दादरच्या लंबोदरचं मंडप आहे. चला दर्शन घेऊया. दादरचा लंबोदर सार्वजनिक श्री महाग गणेशोत्सव मंडळ. आता दादरच्या लंबोदरच्या जवळ आलेलो आहे आणि समोर दादरच्या लंबोदरचं दर्शन झालेलं आहे. चला आतमध्ये जाऊया, जवळून दर्शन घेऊया. चला मित्रांनो, दादरच्या लंबोदरचं दर्शन झाल्याच्या नंतर आता आपण आलो आहे कुंभारवाड्यात. कुंभारवाड्याचा राजा, मागीचा राजा, तर मुंबईचा मागी राजा. चला आपण दर्शन घेऊया. चला, आणि प्रवेशद्वार तर खरंच खूप सुंदर बांधलेलं आहे. मला दाखवतो मी आता. तुम्ही पाहताय समोर मुंबईचा मागी राजाचा प्रवेशद्वार. खूप सुंदर असा प्रवेशद्वार बांधलेला आहे, तर बघू शकता. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. चला. दुसरा कुंभारवाडा सार्वजनिक मागी गणेशोत्सव मंडळ, कुंभारवाड्याचा मागी गणेश. चला आता आतमध्ये जाऊया.
कुंभारवाड्याच्या मागी गणेशा, मागीचा राजाचा, मुंबईच्या मागीचा राजाचा, बोला गणपती बाप्पा, मंगलमूर्ती. चला आता जस्ट दर्शन झालेलं आहे कुंभारवाड्याच्या मागी गणेशचा. मुंबईचा मागी राजा म्हणून ओळखला जातो कुंभारवाड्याचा आणि खूप जुना म्हणजे मंडळ हे. मुंबईतलं पहिलं मंडळ बोलू नाही शकत, महाराष्ट्रातलं पहिलं मंडळ बोलू शकतो मी, कारण की यंदाचं 80वं वर्ष आहे आणि खूप भारी असं डेकोरेशन केलेलं आहे. तर मजा आली दर्शन घेऊन आणि आपले सगळे कार्यकर्ते खूप मेहनत घेतात, बरं वाटतं. तर चला भेटूया पुढच्या गणपतीच्या दर्शनावर. मला कुंभारवाड्याचा मागी गणेशचं दर्शन झालेलं आहे. आता कुंभारवाड्याचा मागी महागणपतीचं दर्शन घेऊया. बाजूलाच गणपती बसतो. तर चला आता मागी महागणपतीचं दर्शन घेऊया. चला. शिवसेना शाखा क्रमांक 220च्या शाखेच्या बाजूलाच गणपती बसतो आणि बघा गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला झालंच असणार, पण आपण जवळून जाऊन दर्शन घेऊया. चला. चला मित्रांनो, आता कुंभारवाड्याच्या दोन्ही गणपतीचं दर्शन झालेलं आहे. कुंभारवाड्याचा मागी गणेश आणि कुंभारवाड्याचा मागी महागणपती दोन्ही बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आणि मंडळाचं मनापासून धन्यवाद. त्यांनी आपला सन्मान केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता आपण आलो कमाटीपुरामध्ये. कमाटीपुरामध्ये 14 गल्ल्यांचा एक गणपती बसतो, मागीचा एकदंत. त्या गणपतीला आता आपण चाललो आहे दर्शनाला. तर समोरच गेट आहे, तुम्हाला गेट दाखवलं. चला आणि नंतर मग दर्शनाला जाऊया. चला, मागीच्या एकदंता, कमाटीपुराचा मागीचा एकदंत च्या मेन प्रवेशद्वाराजवळ पोचलेलं आहे. चला आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. चला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता समोर खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. आता दुपारची वेळ म्हणून खूप खाली खाली दिसतं आहे. संध्याकाळची भरपूर गर्दी असते इकडे. आता बघा समोर सुंदर असा महल बांधलेला आहे, म्हणजे खूप डेकोरेशन सुंदर केलेलं आहे. इथे आपले राजे शिवछत्रपती महाराज. आणि चला आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. तर चला मित्रांनो, आपलं मुंबई मागी गणपती दर्शन झालेलं आहे इथे समाप्त. आणि आपण आता शेवटचा गणपती होता तो आपला मागीचा एकदंत. 14 गल्ल्यांमधला हा एकच गणपती असतो मागीमध्ये, मागीचा एकदंत, जो की 12वी गल्लीत बसतो. 12वी गल्ली ना? हां, 12वी गल्लीमध्ये बसतो. आणि नवसाला पावणारा हा मागीचा एकदंत. तुम्ही इथं आलात तर नक्की दर्शन घ्या. 1 तारखेपर्यंत बाप्पांचा कालावधी आहे. तर चला मग हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.